आज सलग तिसऱ्या दिवशी देखील मार्केटमध्ये नाफेडे अनुपस्थित असल्या कारणाने या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला, इथं नाफेड आज सुद्धा आलेलं नाही? आम्ही नाफेडचीच अपेक्षा करून कांदे भरलेले होते, पण कांदे योग्य भाव नाही जाऊ राहिले. आम्ही कांदे 12, 12.5, 13 रुपये, 14 रुपये असे कांदे विकू राहिले. आम्हाला अपेक्षा होती 2100-2200 रुपये कांदे विकतील, पण नाफेडचा एकसुद्धा कर्मचारी दिसत नाही आहे. आणि आम्हाला अत्यंत असं दुःख वाटतं का आम्ही कांदे हे पिकवले. मोदी साहेब म्हणे आजचे दिन येतील, पण आजचे दिन तर नाही आले, पण बुरे दिन आले आता. तर सरकारला आमची एकच विनंती आहे, तुम्ही आमचं कर्जही माफ करू नका, काहीच करू नका, फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या. आमची अशी विनंती आहे सरकारला का तुम्हाला आता पुन्हा नंतर 5 वर्षांना 4 वर्षांना तुम्हाला आमच्या मतदानाची गरज आहे. त्यावेळेस मग तुम्ही जर आता कांद्याला भाव नाही दिला तर त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीनं पावलं उचलू. आता तुम्ही हे मराठीचं सरकार आहे, आता सरकार चांगलं आहे, सगळं आहे, राम मंदिर झालं, हे झालं, पण तुम्ही एकच तुमचं चुकतं, नेमकं जगाचा पोशिंदा आहे त्याच शेतकऱ्याला तुम्ही धुळीला मिळवलं. आणि तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्याचे पगार वाढून देत्या, पण शेतकऱ्याच्या मालाला 2 रुपये बाजार आला का मीडियावर दाखवता, हे दाखवता. तुम्ही आमच्या शेतीमालाचा भाव कमी झाल्यावर हे दाखित्या, पण वाढल्यावर तो दाखित्या, पण कमी झाल्यावर तो नाही दाखवती ना. आमच्या सरकारला एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, हीच आमची नम्र विनंती आहे. नाहीतर बरेच शेतकरी ह्या वर्षी दुष्काळ आहे, ऑनलाईनच आले, या सालात दुष्काळ आहे, या सालात बरेच शेतकरी आत्महत्येचं पाऊल उचलणारे. सरकारला आमची एकच विनंती आहे, हे थोडं ॲव्हरेज भेटलं नाही, एकरात 25, 30, 40, 50 क्विंटल कांदा निघाला, त्याला बी योग्य भाव नाही. सरकारला आमची एकच विनंती आहे, तुम्ही काहीही करू नका, पण दुष्काळाच्या हिशोबानं आम्हाला योग्य भाव द्या, हीच नम्र विनंती. शेतकऱ्यांना मुबलक भाव हा मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.